कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी कल्याण पत्रीपूल परिसरात एका इमारतीमध्ये छापा टाकत अरमान खान या एमडी ड्रग्ज तस्कराला बेड्या ठोकल्यात। त्याच्याकडून 9 ग्रॅम एमडी ड्रग्ज, चाकू, मोबाईल जप्त करण्यात आला आहे। अरमान खान याने हे एमडी ड्रग्ज कुठून आणले होते, तो कोणाला विकणार होता, त्याच्या विरोधात याआधी काही गुन्हे दाखल आहेत का, याचा तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत। कल्याण डोंबिवली पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात कारवाई तीव्र केली आहे। गेल्या काही महिन्यात पोलिसांनी अनेक ड्रग्ज तस्करांना बेड्या ठोकल्या। डोंबिवली जवळील खोनी पलावा परिसरात असलेले ड्रग्ज मोठे रॅकेट देखील पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे। पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधातील ही कारवाई आणखी तीव्र करण्यात आली आहे। कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी कल्याणमधील रहेजा कॉम्प्लेक्स जवळ पत्रीपूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान एका इस्मान एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पत्रीपूल परिसरात सापळा रचला। याच दरम्यान पत्रीपुलाजवळ सर्वोदय सृष्टी या इमारतीमध्ये पोलिसांनी छापा टाकत या इमारतीमधून अरमान अली खत्तर खान या ड्रग्ज तस्कराला बेड्या ठोकल्यात। त्याच्याजवळून 9 ग्रॅम वजनाचा पांढऱ्या रंगाचा एमडी ड्रग्ज, चाकू, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे। महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही संशयित इसम मिळून येत आहे, फिरत आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना मिळाली होती। महात्मा फुले पोलीस स्टेशनचे श्री परदेशी साहेब यांनी त्यांच्या टीमचे अधिकारी आणि अंमलदार यांना ती जबाबदारी दिली खात्री करण्यासाठी, आणि तेथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे PSI मडके आहे त्यांच्या टीमने ते एका संशयित इसमाला ताब्यात घेतलं आणि त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे MD हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे 9 ग्रॅम वजनाचा। त्याच्याकडून काही कॅश पण मिळाली आहे आणि एक चाकूही मिळालेला आहे। असं जवळपास 90,000चा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करीत आहे। जो आरोपी ताब्यात घेतलेला आहे, ज्याला अटक केलेली आहे, अरमान अली अख्तर खान। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।